यात्रेत दंगा करत असल्याची तक्रार पंच समितीकडे केल्याचा राग येऊन अशोक तानाजी भोसले या तरुणाचा खून केल्याबद्दल धुळगाव तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथील 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली। नमस्कार, मी अकबर बागवान, माझ्यासोबत माझे सहकारी झहूर सय्यद आणि तुम्ही पाहत आहात लोकप्रधान न्यूज चॅनल। सांगलीच्या धुळगाव येथे 2 डिसेंबर 2017 रोजी काय घडलं होतं पाहूयात सविस्तरपणे। धुळगाव येथे यल्लम्मा देवीची यात्रा प्रत्येक वर्षी भरत असते। 2 डिसेंबर 2017 रोजी देवीच्या यात्रेनिमित्त तमाशा होता। यावेळी संशयित आरोपी दंगा करत असल्याची तक्रार अशोक व त्याचा भाऊ प्रकाश भोसले यांनी केली होती। त्याचा राग मनात धरून रात्री 1च्या दरम्यान आरोपींनी गुप्ती, कुकरी व काठ्यानी अशोक व प्रकाशवर खुनी हल्ला केला। अशोक यांच्या मांडीवर आणि कमरेखाली धारदार हत्यारांनी भुसकून अनेक वार केले, तसेच काठ्यांनी पाठीवर जबर मारहाण केली। या घटनेमध्ये प्रकाश यांच्या डोळ्यावर, हातावर व कमरेवर काठ्यांनी जबर मारहाण करून जखमी करण्यात आले। आकाश यांच्यावर केलेले वार वर्मी लागल्याने त्यांना कवठे महांकाळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले। तेथे डॉक्टरांनी अशोक भोसले यांना मृत घोषित केले। या प्रकरणी कवठे महांकाळ पोलिसांमध्ये 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राजन माने यांनी केला होता। या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू होता। अखेर या खून प्रकरणाचा निकाल लागला आहे। न्यायालयाने या आरोपींना भारतीय दंडविधान कलम 302, 149, 143, 147, 148 अन्वये दोषी धरून शिक्षा सुनावली। सरकार पक्षाकडून या खटल्यामध्ये एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले। संदीप दादासाहेब चौगुले वय वर्ष 26, विशाल बिरुदेव चौगुले वय वर्ष 23, नानासोब उर्फ सागर चौगुले वय वर्ष 20, पुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कानाप वय वर्ष 25, विजय चौगुले वय वर्ष 23, सर्व राहणार आग्रण धुळगाव तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे। सुनावणी दरम्यान सागर चौगुले यांचे निधन झाले आहे, तर बिरू पांडुरंग कोळेकर या संशयिताला निर्दोष करण्यात आले आहे। यामधील आग्रण धुळगाव गावात साधारण दिनांक 1/12/2017 रोजी यल्लम्मा देवीची यात्रा होती आणि त्यामध्ये यल्लम्मा देवीच्या यात्रेच्या वेळी तमाशाचा कार्यक्रम असताना चौगुलेचे मुलं म्हणजे त्यांची जी गँग होती ती दंगा करत होती आणि त्याच्याबद्दल यातील फिर्यादी तानाजी भोसले, त्याचप्रमाणे मयत अशोक भोसले व त्याचे भाऊ प्रकाश भोसले यांनी पंच कमिटीकडे तक्रार केली की ही चौगुलीची मुलं नेहमी दंगा करतात आणि यांना समज द्या म्हणून। तर याचा राग धरून ही जी चौगुले म्हणून जे आरोपी आहेत, जे यांची नावं जर बघितली तर संदीप चौगुले, विशाल चौगुले, नानासो चौगुले, त्याच्यासोबतीचे कुंडलिक कनप आणि विजय चौगुले या आरोपींनी याचा राग मनात धरून कुकरी आणि चाकू तसेच काट्यांनी एकत्र येऊन यातील जो मयत आहे अशोक याचा जाब विचारला आणि त्याच्या पाठीत वार केले आणि मांडीत वार केले आणि त्यामध्ये तो मयत झाला। तर ही घटना 2017 मधली होती। त्याची सुनावणी 2 वर्षापासून चालू होती। यातील जे फिर्यादी आहेत तानाजी भोसले आणि यातील जो जखमी आहे प्रकाश भोसले यांचे साक्ष यानुसार, त्याचबरोबर पंच कमिटीतील सदस्य आणि इतर पंच त्यांच्यासमोर हत्यार आरोपींनी काढून दिली, कपडे गुन्ह्यामध्ये वापरलेले काढून दिली, या सर्व साक्षीचा विचार करून आणि त्या पुराव्यादाखल सर्व गोष्टींचा विचार करून यातील आरोपींना आजन्म कारावास जन्मठेप या 302च्या गुन्ह्याप्रमाणे 4थे सत्र न्यायाधीश माननीय DY गौडसाहेब यांनी शिक्षा सुनावलेली आहे आणि एका आरोपीस संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त केलेले आहे। वास्तविकता अशी 5 जणांना जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिली शिक्षा आहे आणि माझ्या कारकिर्दीतली मला ही अभिमानास्पद असलेली आणि मी चालवलेले केस असल्याने मला ती निश्चितपणे कौतुक वाटणारी शिक्षा आहे। यासाठी मला आमचे पैरवी कक्षातील तुराई दादा, त्याचप्रमाणे वंदना मिसाळ मॅडम, परत कवठे महांकाळ कॉन्स्टेबल काळे आणि इतर सर्व माझे सहकारी मित्र यांचं भरपूर सहकार्य लाभलं आणि अशा शिक्षा होणं
हे समाजाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे असतात. कारण यामध्ये महत्त्वाचा भाग असा की यांच्यासोबत जे आरोपी इतर आरोपी होते मुख्य आरोपींच्या सोबत ते तिथं सहभाग घेतल्याबद्दल यातील मान्य नामदार सर्वोच्च न्यायालय यांच्या न्यायनिवाड्यानुसार त्यांनासुद्धा 302 प्रमाणे जबाबदार धरून त्यांनासुद्धा जन्मठेपेची शिक्षा दिली. ही वास्तविकता समाजातील आत्ताच्या काळाची गरज आहे. कारण गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. अनेकांना सहभाग घेणं हे अभिमानास्पद भूषणावं वाटतं, परंतु अशा शिक्षा झाल्यामुळं त्याच्यावर नक्की नियंत्रण येईल असं मला खात्री वाटते. यापैकी संदीप व विशाल चौगुले 7 वर्ष न्यायालयीन कोठडीत आहेत. त्या संदर्भात तत्कालीन पोलीस निरीक्षक राजन माने यांनी काय माहिती दिली पाहूया. सन 2017 मध्ये स्थानिक गुन्हे शाखा सांगली येथे कार्यरत असताना नोव्हेंबर 2017 मध्ये अग्रम दुळगाव तालुका कवटेमंकाळ येथे यल्लमा यात्रेत अशोक भोसले यांचा कुकरी गुप्ती इत्यादी हत्याराने खून केला होता. सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांनी गुन्ह्याची व्याप्ती पाहून आमच्याकडे दिला होता. सदर गुन्ह्याचा तपास करून आम्ही आरोपी नामे संदीप चौगुले, विशाल चौगुले, नानासाहेब चौगुले, कोंडीराम कनाप, सागर चौगुले, बाळासाहेब चौगुले व कोळेकर यांच्या विरुद्ध दोषारोप सांगली जिल्हा न्यायालयात दाखल केले होते. सांगली जिल्हा न्यायालयात त्याची सुनावणी होऊन आरोपी संदीप चौगुले, विशाल चौगुले, नानासाहेब चौगुले, कोंडीराम कनाप, सागर चौगुले यांना जन्मठेप सुनावण्यात आलेले असून आरोपी बाळासाहेब चौगुले हा मयत झाला असून कोळेकर यांना या संशयाचा फायदा घेऊन निर्दोष सोडण्यात आलेले आहे. गुन्ह्याच्या तपासात दप्तरी म्हणून सागर पाटील पवार यांनी मदत केली होती. माननीय न्यायालयात पैरवी म्हणून पोलीस शिपाई काळे, महिला पोलीस शिपाई वंदना पवार, सुप्रिया भोसले यांनी मदत केली. तसेच जिल्हा सरकारी वकील श्री देशमुख आणि श्री भोकरे यांनी काम पाहिले. एकंदरीत सांगलीच्या या खून प्रकरणी 5 आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश DY गौड यांनी हा निवाडा दिला. सरकार पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले. एकंदरीत सांगलीमध्ये तमाशामध्ये झालेल्या वादानंतर झालेल्या खून प्रकरणी सांगली न्यायालयाने एकूण 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे. 7 वर्षांनी या गुन्ह्याचा निकाल लागलेला आहे आणि आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे. या कामी अनेक अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट तपास केला. न्यायालयाने देखील चांगला हा न्याय निवाडा दिल्याचं एकत्रित पाहायला मिळत आहे. तर आजच्या या क्राईम स्टोरीमध्ये इथंच थांबूया. तुम्हाला ही क्राईम स्टोरी कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.